वाल्मिक कराड संदर्भातील बातमी आहे। सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील अटकेत असलेला वाल्मिक कराड हा फिल्म प्रोड्युसर असल्याची माहिती समोर येते। वाल्मिक कराडकडे एका नामांकित कंपनीचं आय कार्ड होतं। सोशल मीडियावर त्याचं हे आय कार्ड व्हायरल झालंय। या आय कार्ड मध्ये तो फिल्म प्रोडक्शन कंपनीचा आजीव सभासद असल्याची नोंद आहे। बीकेसी मध्ये कराडचं ऑफिस असल्याचा दावाही निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यानं केलाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास माने आपल्या सोबत आहेत। विकास, वाल्मिक कराड संदर्भात एक महत्त्वाची माहिती आलेली आहे। वाल्मिक कराड हा फिल्म प्रोड्युसर होता असं म्हटलं जातं आणि त्याच्याकडे आय कार्ड देखील सापडलेलं आहे। निश्चित प्राची आपण पाहतो की सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये सध्या अटकेत असलेला वाल्मिक कराड जो आहे तो फिल्म प्रोड्युसर असल्याचा दावा या ठिकाणी रणजित कासले यांनी केलेला आहे। रणजित कासले यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। सायबर विभागामध्ये ते कार्यरत होते, मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावरती ही निलंबनाची कारवाई करण्यात आली। या निलंबनाच्या कारवाईनंतर त्यांच्याकडनं अनेक धक्कादायक असे दावे जे आहेत ते केले जात आहेत। सोशल माध्यमावरती फोटोज आणि व्हिडिओज जे आहेत ते व्हायरल केले जात आहेत आणि अशामध्ये वाल्मिक कराड हा फिल्म प्रोड्युसर होता अशा धक्कादायक दावा जो आहे तो करण्यात आलाय। त्याबरोबरच जर पाहिलं तर बीकेसी मध्ये जे काही आलिशान ऑफिस होतं त्याचे देखील हे फोटोज समोर आलेले आहेत आणि एक आय कार्ड आहे, ज्या आय कार्ड मध्ये तो प्रोड्युसर अजीवन असल्याचं देखील पाहायला मिळतं। अजीवन त्याचा मेंबरशिप जी आहे ती होती। आणि यानंतर जर पाहिलं तर नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून परळीमध्ये अनेक सिने कलाकार जे आहेत ते हजेरी लावायचे, त्यामुळे निश्चितच या ठिकाणी वाल्मिक कराडचे जे संबंध होते सिने जगताशी ते या ठिकाणी पुष्टी मिळते आहे या बाबीला। मात्र हे आय कार्ड आणि जे काही फोटो समोर आले त्याच्यात किती तथ्यता आहे हे मात्र अद्याप तरी समजू शकलेलं नाही। मात्र निलंबित कर्मचाऱ्यांनी हा दावा जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे। नक्कीच विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।